जागेच्या वादातून जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नसल्याची तक्रार. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धुमेगाव आडपिंपरी ग्रुप ग्रामपंचायत गावठाणमध्ये ज्ञानोबा रानबा घोडके यांची वडिलोपार्जित जागेच्या वादातून या कुटुंबाला त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ज्ञानोबा रानबा घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांच्या नावावर गावठाण जागेमध्ये असलेली पिठाची गिरणी आणि संबंधित जागा ग्रामपंचायत नोंदीनुसार त्यांच्या नावावर आहे. भावांची संमती आणि ग्रामपंचायत रेकॉर्डच्या आधारे त्यांनी त्या जागेवर बांधकामासाठी परवानगी घेतली होती. मात्र बांधकाम सुरू होताच काही गावकऱ्यांनी काम बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. जागा आम्हाला द्या, अन्यथा 10 लाख रुपये द्या, नाहीतर जीवे मारून टाकू, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे घोडके यांनी सांगितले. या प्रकरणात नानासाहेब कोंडीबा गलधर, दुर्गा नामदेव गलधर, बबन ज्ञानोबा गलधर, काकासाहेब भानुदास गलधर, भाऊसाहेब तुकाराम गलधर आणि बाबासाहेब श्रीहरी गलधर यांनी धमक्या व त्रास दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी मोठमोठे दगड टाकून अडथळे निर्माण केले जात असून जागेचा ताबा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्ञानोबा रानबा घोडके यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या, मात्र प्रकरण न्यायालयात सुरू असल्याने शांतता राखण्याची सूचना पोलिसांनी दिल्याचे सांगितले आहे. आपण पोलिसांच्या आदेशाचे पालन करत असताना दुसरी बाजू मात्र सातत्याने त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासन आणि पोलीस यंत्रणा काय भूमिका घेणार, तसेच तक्रारदाराला न्याय मिळणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. घुमेगाव येथील या प्रकरणात सत्य काय आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधितांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. प्रतिनिधी सुखदेव गायकवाड, महाराष्ट्र लोक न्यूज, बीड. मी ज्ञानोबा रानबा घोडके, राहणार धुमेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. धुमेगाव गावचा रहिवासी असून गावामध्ये आमच्या वडिलाच्या नावाने पिठाची गिरणी होती. आपल्या वडिलांचं नाव काय? तर वडिलाचं नाव रानबा हरिभाऊ घोडके या नावाने पिठाची चक्की गावात होती. आणि 23/10/1989 वडील मयत झाले. मयत झाल्याच्या नंतर मग ती वडिलाच्या नावावरली पिठाची गिरणी गावातलं घर नंबर 129 PTRच्या प्रमाणे ती माझ्या ज्ञानोबा रानबा घोडके या नावाने नोंद करायला माझ्या भावाची संमती असल्यामुळं ग्रामपंचायतला रेकॉर्डाला तशी माझी नोंद आहे. आणि त्या नोंदी आधारित आज ती पडझड झालेली आहे त्याच्या जागेची सारी आमच्या त्या 129 घर नंबरमधली. तर ते ग्रामपंचायतकडून PTR घेऊन बांधकाम परवाना घेऊन काम चालू केलं असता हे गावातल्या गावगुंडांनी ते काम बंद पाडलं. आम्हाला जागा दे म्हणले, नाही तर मग पैसे दे 10 लाख, नाही तर मग आम्ही तुला जीवच मारून टाकू, जीवे मारण्याच्या धमक्या देतात. कोण कोण लोक? ते एक नानासाहेब कोंडीबा गलधर, दुसरा दुर्गाजी नामदेव गलधर, तिसरा बबन ज्ञानोबा गलधर, काकासाहेब भानुदास गलधर, भाऊसाहेब तुकाराम गलधर आणि बाबासाहेब श्रीहरी गलधर. हे लोक मला जाणून बुजून त्रास देतात, धमक्या देतात, पैसे दे नाही तर जागा दे, नाही तर कसा बांधतो तर बघू, आम्ही पाडून शाप करू. आणि ते डब्बर आणून टाकलं तिथं. ते रानातल्या येरून कोणाच्या लोकांच्या माझ्या बांधकामाच्या 2 साईडनं मोठे ढेगरे टाकलेत आणि ती माझी जागा बुजून शापसूप करायचा प्रयत्न केला. तर पोलीस स्टेशनला मी वेळोवेळी तक्रार दिली, पण पोलीसवाल्याने 2 वेळेस तक्रार देऊन पोलीसवाल्याने मला नोटीस दिली किंवा तुमचं कोर्टात चालू असल्यामुळे तुम्ही इथं वादिवाद करू नका, कोर्टाचा आदेश येऊपर्यंत तुम्ही शांतता राखा, भांडणं करू नका. मग आम्ही शांतता आदेशाचं पालन केलं पोलीस स्टेशनच्या. पण हे लोक ते पालन करीत नाहीत आणि रोज काहीतरी खटपट करून ते दगड धोंडे आणून टाकीत तिथं. अशा प्रकारे त्रास देते ते गावगुंड.